नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, माहितीचा विषय आज असा आहे की एक्सपोर्ट माल आपण डाळिंबाचा कसा तयार केला पाहिजे, त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणतं नियोजन केलं पाहिजे, कसं त्याचं हे केलं पाहिजे, देखभाल केली पाहिजे, या संदर्भातली माहिती असणार आहे मित्रांनो। तर नक्की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर आपल्याला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। तर मित्रांनो, मी आपल्याला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो पहा, समोर दिसतो हा आपला एकदम एक्सपोर्ट माल तयार केलेला आहे आपण आणि खूप छान सुंदर क्वालिटीचा माल आहे। तर याच्यासाठी मित्रांनो बागेची कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे, ही सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो, पहिल्या प्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या असे तर मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेले आहे, ते सुद्धा आपण नक्की पाहू शकता। तर मित्रांनो चला, आपला विषय आहे की एक्सपोर्ट माल तसा तयार करावा। तर मित्रांनो पहिल्या प्रथम आपण आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी काय कशाची कमतरता आहे ते सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्यानुसार आपल्याला त्या जमिनीमध्ये खतांचा वापर करता येईल। तर मित्रांनो बघा, बाग धरण्याच्या अगोदर काय नियोजन करावे। तर मित्रांनो बाग धरण्याच्या अगोदर आपल्याला त्या झाडांना ताकद देणं चांगलं गरजेचं आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्या बागाची छाटणी करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो छाटणी करताना जी चांगली काडी आहे ती काडी ठेवणे आणि जे पातळ काड्या आहेत त्या काढून टाकणे आणि एकदम कमी काड्या ठेवणे, जेणेकरून जी आपण काडी ठेवतो त्या काडीची ताकद चांगली वाढेल आणि चांगली जाड होईल। आणि अशी छाटणी करायची मित्रांनो की बागाला सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारचा खोडापर्यंत मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मित्रांनो छाटणी करणं गरजेचं आहे। जास्त बागामध्ये गर्दी नसली पाहिजे, फांद्याची एकदम मोकळा सुटसुटीत जर आपण तो बनवला तर मित्रांनो आपल्याला खूप त्याच्यामध्ये फायदा होईल। तर मित्रांनो छाटणी करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जर बाग आपल्याला धरायची असेल 1-2 महिन्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहिले आपण हार्वेस्टिंग केलेली असेल तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला तणनाशक वगैरे वापरून सर्व बाग स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे आणि स्वच्छ केल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये खतं वगैरे भरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मित्रांनो आपण काय करतो, बाग धरल्याच्या नंतर आपण त्याला खते वगैरे भरतो आणि त्यावेळेस काय होतं मित्रांनो, पाहिजे तशी बागाला आपल्या झाडांना ताकद येत नाही। जर मित्रांनो आपल्या झाडांना जर चांगली ताकद यायची असेल तर बाग धरण्याच्या अगोदर 1-2 महिने त्या झाडांना ताकद देण्याची गरज आहे। ताकद देण्याची गरज म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत वापरू शकता, लेंडी खत वापरू शकता किंवा कोंबड खत वापरू शकता। हे कोणत्याही प्रकारचे खतं वापरू शकता, तर रासायनिक खत वापरू शकता, जेणेकरून आपल्याला त्या झाडाला चांगली ताकद द्यायची आहे। आणि त्या झाडाला जर मित्रांनो ताकद जर दिली आणि त्या झाडामध्ये जर चांगल्या प्रकारची ताकद जर असेल, तर ज्यावेळेस आपण इथ्रिल मारून ज्यावेळेस आपली पहिली कळी जी निघणार आहे, 30 कळ्या ज्या निघणार आहेत त्या कळ्या स्ट्रॉंग निघणार आहेत मित्रांनो। त्या कळ्या स्ट्रॉंग निघण्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला 1-2 महिन्यापूर्वी त्या झाडाला ताकद देणं खूप गरजेचं आहे। जर समजा मित्रांनो आपला एखादा पैलवान असेल आणि त्याने वर्षभर काहीच प्रॅक्टिस नाही केली आणि तो जर डायरेक्ट तालमीत जाऊन जर उतरला आणि जर कुस्ती खेळायला गेला तर त्याला ते शक्य होणार नाही। त्याच्यासाठी त्याला जर तालमीमध्ये कुस्ती जर खेळायची असेल तर त्याला अनेक महिने तिथं प्रॅक्टिस करावी लागते, तालीममध्ये कसरत करावी लागते। त्यावेळेस त्याच्यामध्ये मेहनत, ताकद, जोर येतो आणि त्यावेळेस तो त्या ताकदीच्या मेहनतीच्या जोरावरती तो कुस्ती तिथं खरी करीत असतो। त्याच्यामुळे तसंच मित्रांनो झाडांचं पण तसंच आहे मित्रांनो। त्या झाडाला जर चांगली ताकद यायची असेल तर त्याच्या अगोदर त्याला खत भरणी, औषधं हे सगळं करणं गरजेचं आहे। छाटणी वगैरे त्याला चांगले त्या झाडाला जर ताकद मित्रांनो आपण चांगली दिली तर मित्रांनो जी आपली कळी निघणार आहे ती कळी पहिल्याच प्रथम ती स्ट्रॉंग कळी निघणार आहे आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्या झाडावरती स्ट्रॉंग कळी निघेल तर ती स्ट्रॉंग कळी निघण्याचं कारण म्हणजे त्या झाडामध्ये ताकद असली पाहिजे। आणि मित्रांनो ती जर ताकद त्या झाडामध्ये जर असेल तर मित्रांनो 100% त्या झाडावरती कळी ही स्ट्रॉंग निघते आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्या बागावरती कळी स्ट्रॉंग निघते त्यावेळेस ती 100% सेट होते।
होतेच, कारण तिला स्ट्रॉंग ताकद असल्यामुळं तिला गळण्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि ती स्ट्रॉंग कळी झाडावरती सेट होते. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपली झाडावरती पहिली कळी सेट होते मित्रांनो, तोच माल आपला हा एक्सपोर्ट माल तयार होतो. कारण ज्यावेळेस पहिल्या प्रथम जी झाडावरती कळी मित्रांनो सेट होते ती एकदम स्ट्रॉंग असते आणि चांगल्या प्रतीची असते आणि तिची साईजसुद्धा मित्रांनो एक नंबर जास्त होते. त्याच्यानंतर पहा, जर समजा मित्रांनो 15 दिवसाने महिन्यानं जर ज्या कळ्या सेट होतील त्या जी पहिली कळी सेट झालेली आहे त्या कळीच्या इतकं त्या मागच्या कळ्यांचं जी साईज आहे ती होत नाही. त्याच्यामुळे पहिल्या प्रथम जर बागाला चांगली ताकद झाली तर मित्रांनो पहिल्या सुटलाच त्या बागेमध्ये स्ट्रॉंग कळी तयार होते आणि स्ट्रॉंग कळी तयार होते, चांगल्या प्रकारच्या चावक्या निघतात आणि मित्रांनो त्याच्यामध्ये सेटिंगचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे पहिलं मेन कारण जे आहे तर ती बागाला ताकद देणं गरजेचं आहे. तर काही मित्रांचं काय होतं आहे मित्रांनो, काय करतात, बाग हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर 1-2 महिना असा तावावरती पडतो आणि मग त्याच्यानंतर छाटणी वगैरे करणार आणि मग त्याची पानं वगैरे करणार आणि मग ते बाग धरायला सुरुवात होते. तर मित्रांनो, अशा वेळेस काय होतं, त्या बागाला कुठल्याही प्रकारची ताकद मिळाली नसते. काय होतं, अगोदर आपण त्या बागाची हार्वेस्टिंग केलेली असती, त्याची पूर्ण ताकद त्या फळांवरती गेलेली असते आणि तो बागाला ताकद नसते आणि तो बाग एकदम असा हे झालेला असतो, अशक्तपणाला आलेला असतो त्याला, कारण एवढ्या फळांना त्याला फुगवायचं, ताकद द्यायची, त्याच्यामुळं त्याच्याला अशक्तपणा आलेला असतो. आणि मित्रांनो, तो बागाचा अशक्तपणा जर घालवायचा असेल तर मित्रांनो बाग हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर त्या बागाला खतं भरणं खूप गरजेचं आहे, छाटणी करणं खूप गरजेचं आहे. आणि छाटणी करून जर तुम्ही ते खतं भरले सगळे तर मित्रांनो त्या बागाला ताकद येईल आणि ज्यावेळेस ती ताकद येईल मित्रांनो, त्यावेळेस त्या बागावरती ज्या पहिल्या प्रथमच्या ज्या कळ्या निघणार आहे त्या कळ्या एकदम स्ट्रॉंग आणि खूप चांगल्या सुपर कळ्या निघणार आहे. आणि सुपर कळ्या जर मित्रांनो निघल्या तर बघू शकता खूप छान सुंदर त्याची साईज मित्रांनो पुढं होणार आहे. तर काही मित्रांचं तसं होत नाही आहे. त्यांचं काय होतं आहे, बाग हार्वेस्टिंग केल्याच्यानंतर 1-2 महिने त्याच्याकडे काय बघायचं नाही, काय नाही, आणि मग बाग नंतर छाटणी करून घ्यायचं, त्याला खतं वगैरे काय भरायचं नाही आणि मग त्याला लगेच इथ्रिल मारायचं आणि बाग धरायची. तर मित्रांनो, त्या झाडामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद आलेली नसते, स्ट्रॉंगपणा नसतो. आणि अशा वेळेस जर स्ट्रॉंगपणा जर नसेल तर मित्रांनो त्याला कळ्या भरपूर निघतात पण सगळ्या कळ्या स्ट्रॉंग नसतात. आणि मग त्याच्यामध्ये जी कळी गळते आपण म्हणतो ना मित्रांनो, कळी गळण्याचं जे एकमेव जे कारण असेल तर त्या बागातून त्या कळ्यांसाठी जे खत मिळतं, जी ताकद मिळते, ती ताकद त्या कळ्यांना मिळत नाही. आणि ती ताकद मिळत नसल्यामुळे मित्रांनो तिथं ती कळी सेटिंग होत नाही. तर त्याचं कारण म्हणजे आपल्याला बागाला ताकद देणे, आपल्या बागामध्ये चांगलं हे असणे, जेणेकरून पुढं तिला स्ट्रॉंगपणा येणे, हे खास सगळं आपल्या खतावरती अवलंबून आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची जर आपण काळजी घेतली आणि जर आपल्या सेटिंग कालामध्ये चांगल्या कळ्या निघल्या आणि झाडाला चांगली ताकद असल्यामुळे त्या कळ्या स्ट्रॉंग होतात आणि पुढे जाऊन तोच माल मित्रांनो एक्सपोर्टसाठी तयार होतो. कारण बागात जर ताकद नसेल आणि त्याला जर भरपूर कळ्या लागल्या किंवा सेटिंग पण झाल्या तर पुढं जाऊन मित्रांनो त्याची फूग, त्याचं जी साईज आहे ती साईजसुद्धा चांगली होत नाही. आणि मग अशा वेळेस आपला एक्सपोर्ट माल तयार होत नाही आणि एक्सपोर्ट माल तयार नाही झाल्यामुळं तिथं मग त्या बागावरती मित्रांनो डाग वगैरे येणे किंवा झाडात जास्त कमी ताकद असल्यामुळे रोगाला बळी पडणे, हे असे कारणं खूप याच्यामध्ये आढळतात. त्याच्यामुळे जर एक्सपोर्ट माल तयार करायचा असेल तर प्रथम मित्रांनो आपल्या झाडांना ताकद देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही पूर्व मशागत, जी बागाची मेहनत करता, जी पूर्व मशागत करत आहे ती जर चांगल्या प्रकारची जर केली तर निश्चित प्रकारे मित्रांनो तुमचा एक्सपोर्ट माल तयार झाल्याशिवाय राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर त्या जमिनीमधचं माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे, त्याची छाटणी वगैरे करणे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काड्या बागामध्ये पातळ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सूर्यप्रकाश त्या झाडावरती गेला पाहिजे. अशा पद्धतीचं मित्रांनो जर आपण आपल्या बागाची जर काळजी घेतली तर मित्रांनो 100% तुमचा माल हा एक्सपोर्टचा माल तयार झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीची मी तोडक्या भाषेमध्ये आपल्यासमोर माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये काही चूक माग झाली, अशा प्रकारे माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायची आहे. आणि चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. तर असो मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपण आवर्जून
पाहतात, कमेंट करतात खूप छान छान, त्याबद्दल खरंच सर्वांचा मनापासून मी आभारी आहे. तर मित्रांनो, आता मी इथे व्हिडिओ हा समाप्त करतो. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी माऊली. असंच आपणा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी असावा एवढीच अपेक्षा करतो आणि व्हिडिओ या इथेच समाप्त करतो.